नमस्कार, मी संध्या आणि इंदिरा संत यांची एक सुरेख कविता आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजही आपण मंडळी जेव्हा आपल्या प्रियजनांना एखादा मेसेज पाठवतो ना, तेव्हा तो मेसेज जोपर्यंत रीड होत नाही आणि त्याला रिप्लाय येत नाही तोपर्यंत मनात भावनांचं असं काहूर माजलेलं असतं. मग जेव्हा पत्र हेच संपर्काचं प्रमुख साधन होतं तेव्हा काय बरं होत असेल? पत्र लिहीपण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढन लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. शब्दांमधुनी नको पाठवू अक्षरातले अधीरे स्पंदन, नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून, नको पाठवू असे कितीकदा सांगितले मी तू हट्टीपण पाठविशी ते सगळे पहिल्या ओळीमध्ये मिळते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते.